नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 28 जानेवारी तो दिवस आठवला तर आजही अंगावरती काटा येतो. कारण त्या दिवशी महाराष्ट्राचा एक लीडर, महाराष्ट्राचा लोकनेता या महाराष्ट्राने गमावला. अजितदादा यांच्या निधनाने पूर्ण महाराष्ट्र हळहळ करत होता. आणि त्याच दिवशी मंत्रालयामध्ये मात्र वेगळंच काही चालत होतं. अजितदादा यांच्याकडे असलेलं अल्पसंख्याक हे खातं, या खात्यामध्ये अजितदादाच्या निधनाच्या दिवशी 20 संस्थेला जवळपास 75 अल्पसंख्याक दर्जाचे सर्टिफिकेट दिले गेले. हे कोणालाही ऐकलं तर खरोखर राग येणारी गोष्ट आहे. कारण माणसाने माणुसकी सोडलेली आहे. माणसाला माणसाची किंमत नाहीये. माणूस हा माणसाकडे फक्त आणि फक्त फायद्यासाठी बघतो. त्या व्यक्तीकडनं मिळणारा फायदा संपला की माणूस त्याला ऑप्शन बघतं. असंच काही चित्र त्या दिवशी पाहायला मिळालं. आज महाराष्ट्राने एवढा मोठा नेता गमावला. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू होते. पूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये डुबलेला होता. आणि त्या दिवशी निगरकट्ट दगडाच्या काळजाचे अधिकारी जर हे सर्टिफिकेट मायनर कॅटेगरीचे वाटप करत असतील आणि तेही ऑनलाईन आणि तेही अशा संधीचा फायदा घेऊन, तर ह्या अधिकाऱ्यांना पहिलं बाहेर काढलं पाहिजे आणि कायमचं परमनंट निलंबित केलं पाहिजे. पण हे असं होईल का, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण हे एका दुसऱ्याचं काम नाही, हे मिळून केलेलं काम आहे. कारण विरोधामधले काही नेते म्हणतायत हे संघटित होऊन केलेलं कार्य आहे. त्या खात्याचा मंत्री अस्तित्वातच नाहीये, मरण पावलेला आहे, निधन झालेलं आहे आणि तेही दुर्दैवी निधन झालेले आहे, तेही अकाली एक्झिट आहे. त्या दिवशी तुम्ही मंत्रालयासारख्या ठिकाणवरनं तुम्ही काही शाळेंना अल्पसंख्याक दर्जाचे सर्टिफिकेट वाटताय. ह्यापेक्षा मला वाटतं अजून वाईट गोष्ट असूच शकत नाही. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांमध्ये एवढी हिंमत येते कुठून? यांना पाठबळ मिळतं कुणाचं? आज तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्ण वाट लावून टाकली, पूर्ण बोगसगिरी चालवलेली आहे. आणि हे अल्पसंख्याक सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे माहितीये का? आरटीआयचा जो कायदा आहे 12(1)(c) या कायद्याअंतर्गत आरटीआयचा 25% कोटा रिझर्व्ह ठेवावा लागतो अल्पसंख्याकांना. म्हणजे जर हे प्रायव्हेट किंवा सरकारी, प्रायव्हेट धरूयात आपण, प्रायव्हेट स्कूलचे सर्टिफिकेट वाटलेले आहे. आता पोद्दार सारखी इंटरनॅशनल स्कूल जे आहे ते हे सर्टिफिकेट घेते. कारण जे 25% कोटा आहे रिझर्व्ह ठेवायचा अल्पसंख्याकसाठी, ते ठेवायची गरज नाही. का जर शाळाच संस्था जर अल्पसंख्याक दर्जाची असेल तर तिला आरटीआय लागू होत नाही. आरटीआय का नको आहे? आरटीआयचे पैसे तर शासन आणि केंद्र शासन मिळून देतात. मग तुम्हाला अल्पसंख्याक दर्जाचं सर्टिफिकेट पाहिजे कशासाठी? आता पोद्दारच आपण उदाहरण पकडूयात. पोद्दारची फी आहे 2 लाखाच्या आसपास, 1.5 ते 2 लाख, लाखाच्या वरतीच असणार काही काही शाळेमध्ये. आणि जर समजा आरटीआयचा 25% कोटा जर रिझर्व्ह यांनी ठेवला तर अल्पसंख्याक दर्जाचे जे विद्यार्थी भरावे लागतील, त्याची फी मोफत असेल त्यांना शिक्षण, त्याची फी कोण देतं? केंद्र सरकार आणि सरकार देतं. 60/40, 60/40 असे मिळून. पण ते फी भेटत असतानाही तुम्हाला अल्पसंख्याक दर्जा का पाहिजे? कारण त्याची जी फी आहे ती 8,000 ते 20,000च्या मध्ये आहे एका विद्यार्थ्यासाठी. आणि ह्यांची जी फी आहे ती 2 लाखाच्या आसपास आहे. मग कसं काय पोट भरणार? मग काय करायचं? तर अल्पसंख्याक दर्जाचं सर्टिफिकेट शाळेसाठीच मिळवायचं. म्हणजे आरटीआय 25%ची भानगडच नाही. हे असे धंदे या काही व्यापारी संस्था चालवणाऱ्या लोकांनी चालवले आहेत.
आता लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, त्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे 25 नाव आहेत, 25 शाळेचे त्यांचेच नाव आहेत. 25 शाळेला त्यांच्या ते त्या दिवशी ते सर्टिफिकेट दिलेलं आहे. म्हणजे आरटीआयच्या कोट्याचा प्रश्नच येत नाही. सरकारचे पैसे पण नको, आम्ही आमचा कारभार, आम्ही आमची काय घालायची ती घालू आणि काय लोकांना कसं लुटायचं ते लुटू. हे असे शिक्षण संस्था चालवणारे नालायक लोक ह्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पैदा झालेले आहेत. त्यामुळे शिक्षण ही धोक्यात आहे, शिक्षणाचे हे बाजारीकरण आहे. याच्यावरती वॉच वेळेत नाही ठेवला ते हे शिक्षण संस्थावालेच एका दिवशी हे विकत घेतील, सगळंच आपलं शेतच विकत घेतील. आता पालकाला तर विकत घ्यायचीच वेळ आली, कारण पालकाकडे पैसे आहे नाही, पैसे भरावे लागणार, पैसे भरवल्याशिवाय शिक्षण नाही. आणि जर तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे तर संवेदनशीलता आहे, इमोशनल आहे, भावनिक गोष्ट आहे की मुलांना शिकवलंच पाहिजे, काही केलं पाहिजे, फी आणून भरली पाहिजे. ते हे खूप वाईट आणि खूप म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. जरी करता आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती स्थगिती लावलेली आहे, चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा किती चौकशा लावल्या, काय झालं त्याच्यामध्ये, निष्पन्न काय होतं? सर्टिफिकेट स्थगिती दिली, कॅन्सल होणार, ते 6 महिन्यांनी अप्लाय करणार, वर्षभराने त्यांना पुन्हा सर्टिफिकेट भेटणार. काय याच्यामध्ये 8 दिवस 4 दिवस हे न्यूज मध्ये चालणार, एका दिवशी हे न्यूज मधनं गायब होणार, झालं की झालं, महाराष्ट्र विसरला, पुन्हा सर्टिफिकेट त्याला मोकळे. इंटरनॅशनल जे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्यांच्या शाळा किती आहेत आणि किती शाळेना आतापर्यंत त्यांनी सर्टिफिकेट दिली, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. का नाही व्हायला पाहिजे? आणि ह्याच्या पाठीशी कोण अधिकारी आहे त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना तर निलंबित घरी पाठवलं पाहिजे. पण असं होताना दिसेल का? होताना असं दिसणार नाही. कारण महाराष्ट्र हे आता महाराष्ट्रातलं शिक्षण असेल किंवा महाराष्ट्रातली माणुसकी असेल, शिक्षणाचं बाजारीकरणच झालेलं आहे. शिक्षण संस्था कोणाच्या? त्या सगळ्या ह्याच लोकांच्या आहेत, राजकीय लोकांच्या, राजकीय लोकांच्या रिलेटिव्हच्या आहेत, राजकीय लोकांचेच कोणी ना कोणी आहे त्यामध्ये बसलेले. त्यामुळे कोण कोणावरती कारवाई करणार? अधिकारी कोणाचे आहेत? ह्याच लोकप्रतिनिधी लोकांचे जवळचे लोक आहेत. जवळचे लोक म्हणजे काय? ते त्यांना पैसे देऊन पोचतात असंच आहे, म्हणजे त्यांच्यावरती उपकार करतात. सगळा भ्रष्टाचार. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये महाराष्ट्र असो का भारतामध्ये जवळपास 40 ते 50% भ्रष्टाचार आहे. म्हणजे सगळे एकमेकाला झाकण्यासाठी एकमेकाला साथ देतात. तर आता ही एवढी गंभीर गोष्ट आहे, की ही गोष्ट मुख्यमंत्री महोदय किती तत्परतेने घेतील, कशी चौकशी लावतील आणि ह्याच्यावरती काय कारवाई होईल हे बघणं आता औचित्याचं ठरणार आहे. पण हे जे झालेलं आहे त्या दिवशी अत्यंत वाईट आहे. हे शब्दामध्ये व्यक्त करता येणारी गोष्ट नाही. जर तुम्ही असा फर्जीवाडा जर मंत्रालयामध्ये करत असाल, तुम्ही ते 35,000 लाच घेतली, त्याला जेलमध्ये टाकलं, आता ह्यांना तर फासावरती लटकवायला पाहिजे तुम्ही. यांनी तर साईन डुप्लिकेट केल्या, फायली डुप्लिकेट काढल्या, सर्टिफिकेट डुप्लिकेट वाटले. होणार का तसं? आता हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे. बघूयात, याच्यावरती पुन्हा एक दुसरा व्हिडिओ बनवूयात. काय होतं, याच्यावरती कोणती कारवाई होती, किंवा 2 दिवसामधनं हे मीडियामधनं गायबच होते का प्रकरण, हे पण पाहूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.